असे बरेचसे खडतर प्रसंग आले, बरेचसे खडतर अशा गोष्टी माझ्या आयुष्यामध्ये येऊन गेल्या पाठीमागच्या 6 वर्षामध्ये. म्हणजे प्रचंड मोठी अशी आव्हानं लक्षात घ्या. कारण सगळं मी लर्निंग फेज मध्ये होतो. कारण मी हा त्रास बघितला एका लीडरसाठी, एका बिगिनरसाठी काय त्रास असतोय, ठीक आहे, तो त्रास मी स्वतः भोगलाय, लक्षात घ्या. आणि त्याच्यामुळं मला जो त्रास झाला तो इतरांना होऊ नये यासाठी मी दिवसेंदिवस प्रयत्न करत असतो. आणि बऱ्याच वेळेला माझ्या सुद्धा गोष्टी इथून पलीकडे जातात, पण मी हा जो आहे वरचा भाग तो अतिशय मी शांत ठेवतो, लक्षात घ्या. प्रत्येक परिस्थितीचं एकच उत्तर आहे, वेळ. एक खडतर वेळ आहे, लक्षात घ्या. ती खडतर वेळ फक्त टळून जाण्याची वाट आपण बघायला लागते, लक्षात घ्या. प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये अशी वेळ येते. आणि अशा चॅलेंजिंग गोष्टी माझ्या समोर आल्या, अशा चॅलेंजिंग गोष्टी आल्या की त्या झेलणं अतिशय बिकट, म्हणजे अतिशय कठीण होतं. पण अशा चॅलेंज करणाऱ्या गोष्टींना हरवून आपण इथपर्यंत पोहोचलोय. म्हणून आज आपण अलिरोनची 6वी अॅनिव्हर्सरी या ठिकाणी सेलिब्रेट करतो, लक्षात. जर त्या चॅलेंजेसला मी फेस करू शकलो नसतो तर आज आपल्या मीटिंग हॉलमध्ये बसून त्या 6व्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम घेत नसतो, लक्षात घ्या. माणसाला जर मजबूत कोणत्या गोष्टी बनवत असतील तर ते त्याच्यासमोर ते चॅलेंजेस आहेत, लक्षात घ्या. चॅलेंजेस आहेत, लक्षात घ्या. आणि चॅलेंजेस समोर कधीही गुडघे टेकायचे नाहीत, लक्षात घ्या. तुम्ही जर ह्या सक्सेसफुल लोकांची जर हिस्ट्री जर काढून बघितली ना, प्रचंड खडतर काळ यांनी भोगलाय, लक्षात घ्या. आणि या खडतर काळामध्ये त्यांनी तो स्टँड घेतला जो फेल्युअर माणसं घेत नाही, लक्षात. त्यांनी स्वतःला अर्पण करून टाकलं, समर्पित करून टाकलं. आज मगाशी कोणाशी तरी बोलण्यात आलं की लोक नेटवर्क मार्केटिंग म्हणले की काही मीम्स बनवतात, ह्याचा चेष्टा मस्करी करतात. चेष्टा मस्करी करणारी माणसं कोण आहेत माहित आहे? जे अर्ध्या भाषणाला पिवळी झालं, लक्षात घ्या. त्यांना गजपक ह्या नुसता कळलेला नाही. अशी माणसं ज्यांच्यामध्ये संघर्ष करायची क्षमता नाही, लक्षात घ्या. ज्यांच्यामध्ये जिंकायची उमेद नाही, लक्षात घ्या. कुणीतरी सांगितले, जॉईन केला, 2-4 दिवस काम केल्यासारखं केलं, त्याच्यानंतर त्याच्यातली उमेद संपली, क्षमता संपली आणि तो सांगत फिरतोय मार्केटमध्ये की मी सुद्धा केलं होतं, त्याच्यामध्ये काही नसतं, लक्षात घ्या.